या व्हिडिओमध्ये आपण ऐकत आहोत राजा मिलिंद आणि भंते नागसेन यांच्यामधील झालेला संवाद। राजा मिलिंद भंते नागसेनांना प्रश्न करतात। म्हणतात भंते नागसेन, जेथे मनोविज्ञान उत्पन्न होते तेथे स्पर्श व वेदना सुद्धा उत्पन्न होतात काय? तेव्हा भंते म्हणतात, होय राजा, जेथे मनोविज्ञान उत्पन्न होते तेथे स्पर्श, वेदना, संज्ञा, चेतना, वितर्क, विचार सुद्धा उत्पन्न होतात। जे स्पर्श प्रमुख धर्म आहेत ते सर्व येथे उत्पन्न होतात। भंते नागसेन, स्पर्शाचे लक्षण काय असे राजा मिलिंद प्रश्न करतात। तेव्हा भंते म्हणतात, महाराज, स्पर्श होणे हे स्पर्शाचे लक्षण आहे। तेव्हा राजा म्हणतात, भंते उपमा देऊन सांगा। भंते नागसेन म्हणतात, हे राजा, ज्याप्रमाणे दोन एडक्यामध्ये टक्कर व्हावी, यापैकी एका एडक्यास चक्षु समजावे व दुसऱ्यास रूप समजावे व त्या दोन्हीच्या एकत्र येण्याला स्पर्श समजावा। तेव्हा राजा म्हणतात, भंते उपमा देऊन स्पष्ट करा। भंते म्हणतात, हे राजा, ज्याप्रमाणे दोन हातांनी टाळी वाजवावी, त्यातील एका हाताला चक्षु व दुसऱ्या हाताला रूप समजावे व त्यांच्या एकत्र येण्याला स्पर्श समजावे। राजा म्हणतात, उपमा देऊन स्पष्ट करा। तेव्हा भंते म्हणतात, हे राजा, ज्याप्रमाणे दोन संबळ वाजविण्यात यावे, त्यातील एका संबळाला रूप समजण्यात यावे व दुसरीला चक्षु समजण्यात यावे व त्या दोन्हीच्या एकत्र येण्याला स्पर्श समजण्यात यावा। तेव्हा राजा म्हणतात, भंते नागसेन, अतिशय उत्तम।